नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. घुसखोरांना वेचून वेचून मारो. काँग्रेसच्या मांडीवर बसलेले उद्धव ठाकरे हे घुसखोरांना वोट बँक बनवून जगत आहेत. मात्र त्यांनी कान उघडून ऐकावे. हा देश धर्मशाळा नाही. येथे जन्म घेतलेल्या व्यक्तीच भारतात राहू शकतात. महायुती राज्य शासनाने श्री अंबाबाई मंदिरात विविध विकास कामांसाठी 1500 कोटीचा निधी देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलीस परेड ग्राउंडवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कृतज्ञता सोहळा आणि जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी कोल्हापूरच्या सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी देण्याचा संकल्प व्यक्त केला. कोल्हापुरात चांगल्या कामासाठी आम्ही एकत्रित आल्याचं सांगून गृहमंत्री शाह म्हणाले, औरंगजेबने तोडलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचे पुनर्निर्माण होत आहे. सोमनाथ मंदिर पुन्हा सुवर्ण मंदिर होईल. केदारनाथ, बद्रीनाथ, कामाख्या मंदिर कॉरिडॉर नंतर आता अंबाबाई मंदिर कॉरिडॉर होत आहे. महाराष्ट्रात सर्व शक्तिपीठांचे पुनर्निर्माण होत आहे. ही गौरवाची बाब आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अशक्य समजले जाणारे सर्व कामे होत असल्याचं सांगून गृहमंत्री शाह म्हणाले, आपल्या आयुष्यात अयोध्येत राम मंदिर होईल की नाही असं वाटत होतं, परंतु प्रभू रामानेच 2014 मध्ये भारताचे सरकार आणले. पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानंतर अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले. स्वतंत्र भारताचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा मोदी यांच्या कालावधीतील 12 वर्ष म्हणजे देशाच्या विकासाचा सुवर्णकाळ म्हणून नोंदवला जाईल.